अरे क्यों रे रोहन ऐसी जी बोलना बे इधर आ आमदार साहब बोल दो घर जा तू कौन है वो भैया ये जी ऐसा लाइन में हो जाओ उधर हो जाओ जी पंकज ऐसा हो जाओ आज नांदेड शहरामध्ये कैलासवासी राम गोपाल गुप्ता औद्योगिक वसाहत शिवाजीनगर या परिसरामधील आज मूलभूत सुविधा रस्त्याच्या भूमिपूजन लोकार्पण सोहळा निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्यानिमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थिती या राम गोपाल गुप्ता यांचे अध्यक्ष म्हणजे कमिटीचे सामते साहेब, तसेच उपाध्यक्ष आमचे मित्र नवल गुप्ता साहेब, तसेच हर्ष शाह, तसेच आमचे या MIDCचे अधिकारी जावेद साहेब, सर्व पदाधिकारी, तसेच सर्व व्यापार मंडळ, या भागातला परिसरातील मित्रमंडळी सर्वांना जय महाराज करतो। आज सर्वात प्रथम आज या औद्योगिक वसाहतचं रस्त्याचे भूमिपूजन लोकार्पण सोहळा आयोजित केला। त्यानिमित्ताने हा कार्यक्रम उद्घाटन झालं म्हणून जाहीर करतो। आणि या भागामध्ये औद्योगिक वसाहतमध्ये 1963ला ही वसाहत बसलेली होती। आज 70-80 वर्षे या वसाहतीमध्ये काही मूलभूत सुविधा, काही या भागाच्या अडचणी, या नांदेड शहरातली एक औद्योगिक वसाहत आहे, त्या निमित्ताने हे महत्त्वाची आहे आणि शहरामधली हे मधल्या भागी आहे। त्या निमित्ताने या भागाच्या काही मूलभूत सुविधा काही राहील ते आमदार झाल्यानंतर मी मागच्या 5 वर्षांमध्ये सुद्धा या काही मुख्य रस्ते मागच्या वेळेससुद्धा 5 कोटी रुपये मी निधी उपलब्ध करून दिला। त्यात काही रस्ते घेतले होते, पूर्ण झाले। काही DPDCमधून सुद्धा 2-2.5 कोटी रुपये परजावानी ते शाळेपर्यंत रस्ता टाकला होता, ते सुद्धा मुख्य रस्ता झाला। ITIचे अशी काही मुख्य रस्ते या औद्योगिक वसाहतमधले पूर्ण झालेले आहेत। काही राहील ते रस्ते, त्यात काही मूलभूत सुविधा राहील त्या, काही ड्रेनेज लाईन, वॉटर लाईन, तसेच लाईटचा जसं नालीचा प्रश्न या भागामधला काही राहिलेला होता। या भागामध्ये आज योगायोग असा आला की भूमिपूजन बरेच दिवसापासून रखडले होतं, तर आज योग आला आणि भूमिपूजनचं आज सुरुवात झालेली आहे। रस्त्याचं लवकरात लवकर तात्काळ कामं होतील या भागाचे। आणि या भागाचे जे निधी मंजूर करून दिला महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी, जे 5,53 लाख, तसेच या कमिटीने सुद्धा कैलासवासी राम गोपाल गुप्ता या कमिटीने सुद्धा 2 कोटी रुपये त्यांचासुद्धा वाटा आहे। म्हणजे असे 7.5 कोटीचा निधी या भागामध्ये दिलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये या भागाच्या मूलभूत सुविधा पूर्ण करायच्यात। हे भाग एक शिवाजी नगर हे भाग आहे आणि मुख्य रस्त्याला वाहतूक ट्रॅफिक जाम झाली तर हे पर्यायी व्यवस्था आपण या भागामधून औद्योगिक वसाहतमधून निघून जाण्यासाठी जनतेला त्रास होऊ नये असं यासाठी काही रस्ते या भागातून घेतलेले आहेत। आणि 100% नांदेड शहर, नांदेड उत्तर मतदारसंघाला तर फायदा होईल, नांदेड दक्षिणला सुद्धा या भागाचा फायदा होईल आणि नांदेड जनतेला सुद्धा या भागाचा औद्योगिक वसाहतचा 100% फायदा होईल आणि बेरोजगार आहे ते कमी होतील आणि 100% या भागामधून कामं जे बेरोजगार विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा या भागातून चांगले व्यापार येतील, मोठमोठे उद्योग येतील आणि 100% येणाऱ्या काळामध्ये या व्यापाऱ्याच्या मी पाठीशी आहे। येणाऱ्या काळातसुद्धा यांच्या अडचणी समस्या सोडण्याचा प्रयत्न करेल।